हॅलो एव्हरीवन. आज तुम्हाला विश्वासच बसणार नाही मी काय बनवलं आहे ते आणि कशापासून बनवलं आहे. अगदी घरच्या घरीच केलं आहे. तर हे आहे मोठं प्लॅस्टिक रॅपर असतं त्यापासून हे मी स्टँड बनवलेलं आहे. जी साईड आपल्याला खाली ठेवायची आहे तिला मी भरभरून B7000 लावलेलं आहे. याने अगदी फास्ट आणि खूप व्यवस्थित असं होल्ड होतं आणि चिपकूनही व्यवस्थित जातं. त्यामुळे B7000चा यूज नक्की करा आणि व्यवस्थित थोडा जास्त लावा म्हणजे छान चिपकून जातं ते. नंतर जेव्हा मी प्लास्टर ऑफ पॅरिस आपल्या सर्वांच्या घरात असतं आणि अगदी स्वस्तामध्ये मार्केटमध्ये आपल्याला भेटतं. 30 रुपयाचंच होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं फेविकॉल टाकून पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि पेस्ट अगदी छान फ्लुएंट हवी अशी व्यवस्थित लागलेली हवी. त्याच्यामध्ये कोणतेच लम्प्स नको आहे. त्यामुळे पेस्ट करताना थोडीशी काळजी घ्या आणि मग ती पेस्ट चमच्याच्या साहाय्याने मी लावलेली आहे. चमच्याच्या साहाय्याने लावताना त्याला असे छान व्यवस्थित मी प्लेन करायच्या नादामध्ये नाही बसली. चमच्याने उलट त्याला छान असं टेक्स्चर आलं. त्यामुळे ते झाडाच्या खोडांसारखं सुंदर असं टेक्स्चर क्रिएट झालेलं आहे आणि हे अगदी व्यवस्थित तिघही गोलांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इतकं हलतं आहे तरी पण B7000 इतका छान प्रकारे होल्ड करून ठेवतो की त्यामुळे काहीच पडत नाही. हा कोणता प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे पण खरंच खूप छान होतं म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने मी कसं टेक्स्चर दिलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. अगदी फास्ट हे पुढील 10 मिनिटामध्ये हे काम होऊन जातं आपलं. व्यवस्थित वरच्या राऊंडलाही द्यायचं म्हणजे जे आपण कापलेलं आहे ते दिसत नाही आणि प्लेन वाटतं तिथं. अशाच प्रकारे मीने बाकीच्या 2 गोलांनाही ते देऊन दिलेलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचे घो करताना व्यवस्थित त्याचे सगळ्या गुठळ्या वगैरे मुडल्या पाहिजे. नसतील मुडल्या तर ते टेक्स्चर छान येत नाही, असं फ्लुएंट होत नाही. ते अगदी टाकल्यावर ते थोडंसं असं खाली व्हायला पाहिजे असंच टेक्स्चर हवं. त्यामुळे फक्त तेवढी करताना काळजी घ्या, बाकी तुमचं सर्व अगदी व्यवस्थितच होणार. आणि फेविकॉल टाकला की मग त्याला चिरा पडत नाही आणि फेविकॉल नाही टाकला तर थोड्या चिरा पडतात. त्यामुळे फेविकॉल टाकाच बरं का. कशा प्रकारे लावायचं हे तुम्ही व्हिडिओ बारकाईने बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल. अगदी खालच्या पृष्ठाला सुद्धा ते लावून घ्यायचं. त्यामुळे आपले जे लावलेले सर्कल्स आहे ते अगदी स्टिफ बसतात आणि पडलं तरी त्याला काहीच होत नाही, असं व्यवस्थित त्याला टेक्स्चर येतं. कोपऱ्यात सुद्धा चमच्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित जातं आणि टेक्स्चर बघा किती सुंदर वाटून राहिलं आहे. आता हे लावून आपण 2 ते 3 तास किंवा पूर्ण रात्रभर हे होल्ड करणार आहोत. त्यानंतर मीने सुपर ड्राय क्ले घेतलेली आहे. ही अगदी इझिली आपल्या मुलांकडे असतेच आणि याच्या मी सुंदर अशा बारीक बारीक पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. माझ्याकडे शिक्के पण आहेत पण मग थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह हवं ना आणि मुलांनाही करता येतं हे. आणि आपल्याकडे नेहमीच प्रत्येकाकडे शिक्के असतात असं नसतं, म्हणून हाताने पण तुम्हाला दाखवत आहे कसं करायचं. अशा प्रकारे एक एक पाकळी लावून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं असं ताणून व्यवस्थित शेप पाकळीचा देऊन दिलेला आहे. त्यानंतर मध्यभागी थोडंसं प्रेस करून खोलगट केलेलं आहे आणि त्यामध्ये सुपर ड्राय क्लेचा येलो कलरचा बॉल घेऊन तिथं स्टिक केलेला आहे. अशाच प्रकारे मी खूप सारी फुलं तयार करून घेतली आणि ही फुलं अगदी अर्ध्या तासामध्येच ड्राय होऊन जातात आणि खूप हलकी असतात आणि त्यांनाही सुपर ड्राय क्लेने चिपकवून घेतलेली आहेत. हे फुलं चिटकवताना मीने कुठेही असं
अनबॅलन्सने लावलेले आहेत, म्हणजे खूप छान असे सुंदर असे ते दिसतात आणि खूप हलके असतात. त्यानंतर ग्रीन कलरच्या ॲक्रेलिक कलरने मी पानं आणि त्यांच्या दांड्या दाखवून दिलेल्या आहेत. माझ्याकडे ग्रीन कलरचं सुपर ड्राय क्ले नव्हता, म्हणून मग मी हे वापरलंय. तुम्ही सुपर ड्राय क्ले वापरलं तरी चालेल. त्यानंतर मी परत अजून छोटे छोटे, थोडंसं रिकामं वाटत होतं त्यामुळे छोटे छोटे छान, माझ्याकडे हे जे शिक्के होते यापासून सुंदर असे छोटे छोटे फुलं करून घेतलेले आहेत आणि ती रिकामी जागा पण भरून टाकलेली आहे. किती सुंदर दिसत आहे. सांगा बरं तुम्हाला कसं वाटलं. यामध्ये पेन, पेन्सिल, माझ्या क्राफ्टचं सामानही बसलं. त्यानंतर हे मल्टीपर्पज आहे, यामध्ये आपण चमचे वगैरेही ठेवू शकतो. तुम्हाला आवडलं का? नक्की करून बघा आणि आपल्या किचनची शोभा वाढवा.